अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करून 6,76,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हा शाखेकडून कारवाई. जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. नमूद आदेशांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे, दीपक मेढेव, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, अतुल लोटके, गणेश लोंढे, राहुल द्वारके, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भीमराज खरसे, सतीश भवर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजा, अमृत अडाव, भगवान थोरात, किशोर शिरसाट, विशाल तनपुरे, रोहित यमुल, प्रकाश मांडगे, अमोल अजबे, रमीज राजा अत्तार, योगेश कर्डिले, चालक महादेव भांड, उत्तरेश्वर मोराळे, चंद्रकांत कुसळकर अशांचे 4 पथक तयार करून त्यांना जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले. पथकातील पोलीस अंमलदार यांनी श्रीगोंदा, श्रीरामपूर शहर, सोनई, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यांची माहिती काढून 12 ठिकाणी छापे टाकून कारवाईमध्ये अवैध गावठी हातभट्टी चालकांविरुद्ध पोलीस स्टेशनला एकूण 12 गुन्हे दाखल केले असून 6,76,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस स्टेशन निहाय अवैध गावठी हातभट्टी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.